मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला. अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे. पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खराचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं. पण तसाच बुलडोझर खराच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खराच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खराची आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे. कारण महिला लैंगिक शोषणाची एवढी सगळी प्रकरणं येताना आमचे काही प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी आहेत. 20 तारखेला तुम्ही चाकणकरांचा आयोगाचा राजीनामा घेतला. हा तुमचा महायुती म्हणून निर्णय होता, ती जबाबदारी तुम्ही केली. पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला. हा तुमचा पक्षाध्यक्ष म्हणून निर्णय होता, ती तुमची पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला वाचवायची होती, तुम्ही तो निर्णय घेतला. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली? या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून, या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती, सगळं ठीक आहे. पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं. पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. हे फार विशेष आहे. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. आदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, एवढं करणं थांबवा.